स्टार नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे केकतउमरा या ठिकाणी। तर सर्वप्रथम दादांचं नाव जाणून घेऊ। दादा आपलं नाव सांगा। गजानन अबुजाप्पा बोरगावकर, केकतउमरा। हां, तर गजानन भाऊ बोरगावकर यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे। तर दादा आपली पूर्ण हळद किती क्षेत्र लागवड केलेलं आहे? 4 एकर आहे। तर दादांनी साधारण 4 एकर हळद लागवड केलेली आहे आणि दादांनी आतापर्यंत जे नियोजन केलेले, दादांना आपणच नियोजन दिलेले आपल्या चॅनल मार्फत, आणि इथून पुढे दादांना काय नियोजन करायचं त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर दादा आपण याला जवळपास एक ताबा म्हणून तुम्हाला एक प्रोडक्ट दिलं होतं, ज्याच्यात ताबा बी टाकलेले, हो, ज्याच्यात जिब्रेलिक ऍसिड आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य घटक होते। हे किती वेळा मारलं हळदीला? साधारण 3 वेळा मारले टाकलेले हळदीला। तर साधारण स्प्रे मध्ये यांनी हळदीला 3 वेळा ताबा घेतलेले, 2 फवारणी केली आणि 2 बुडातून सोडल्या। समजा फवारणी एक समजा हे झाली, म्हणजे 2 फवारण्या केल्या आणि बुडातून एक वेळेस सोडलं। तर शेतकरी बांधवांनो, यांनी ताबा वापरलेले, ज्याच्यात की सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रिएंट तसेच जिब्रेलिक ऍसिड हे आहेत। आणि नंतर दादा तुम्हाला आठवत असेल, सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात तुम्हाला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे दिलं होतं। त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? ते पण चांगले वाटले, नंबर 1। तर शेतकरी बांधवांनो, आपण सुद्धा हळद लागवड केल्या एका महिन्याच्या आत ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि एनपीकेच्या बॅक्टेरिया सुद्धा त्याच्यात आपण घेतल्या होत्या। तर या तिन्हींची आळवणी करून घ्यायची। आणि याच्यानंतर दादा तुम्ही आपलं जे फॉस्फरसच्या जीवाणू वापरलेले आहेत, त्या फॉस्फरसच्या जीवाणूंनी तुम्हाला फुटव्याची संख्या कशी जाणवली? जास्त वाटली फुटव्याची संख्या। म्हणजे साधारण किती फुटवे असतील एका झाडाला? एका झाडाला असतील 8, 4, 5, 4, 5, 6, 7 असे आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर एकरी 30 क्विंटलच्या वर दादा आपल्याला जर उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला 4-5च्या वर जर फुटवे असतील तर निश्चितपणे मिळेल। आणि याच्यानंतर दादांना आपण एक आदास्का कंपनीचा एक खताचा ग्रेड आहे 04847, तो प्रति एकर किती किलो घेतला दादा? 2.5 किलो 2.5 किलो प्रति एकर। आणि त्याच्याबरोबर त्यांनी पोटक नावाचे जीवाणू, ज्याच्यात की केएमबी पोटॅश मोबिलायझेशन जे जीवाणू आहेत, ते प्रति एकर अर्धा लिटर या प्रमाणात सोडलेलं आहे। आणि दादा आपल्या हळदीची क्वालिटी दाखवू शकतात की ही आपण बघू शकता, हळद आता साधारण डिसेंबर महिना चालू आहे। हे तोडून दाखवतो तुम्हाला। हा डिसेंबर महिना चालू असून सुद्धा हळदीच्या पानावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही, मागच्या साईडला आणि समोरून सुद्धा। आणि दादा हे जे हळदीचं आपलं जे पीक आहे, हे किती वर्ष आपलं लावायचं? आपल्या हळदीचं पीक हे 6-7 वर्ष झाली आपल्याला लावून। 6-7 वर्ष। तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिसाल की हळदीचं नियोजन करताना कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत? समजा हळदीच्या नियोजन म्हणजे सुरुवातीला आपल्याला शेणखत आणि प्रोडक्ट आपल्या हिशोबाने जे दुकानदार समजा चांगले आहेत त्या दुकानदाराकडून आणावं आणि पद्धतशीर जे पाण्याचं नियोजन पाण्याचं बी बरोबर ड्रीप द्वारे दिलं चालते। आणि दादा ड्रीप साधारण किती दिवस आड चालू ठेवत होते तुम्ही? ड्रीप आम्ही 8 दिवसाला चालू करतो। किती घंट्यासाठी? समजा 8 दिवस, 4-5 घंटे, 4-6 घंटे, लाईनच्या हिशोबाने गॅप जसे असतील तसे। म्हणजे एक गॅप 8 घंट्याचा। आणि दादा आपल्याला याच्यात किती क्विंटलची आपल्याला शाश्वती असेल की आपल्याला आता लोक बी नाही, समजा आपलं 6-7 वर्ष हळदीचं आपल्याला 35 क्विंटलच्या वर ॲव्हरेज आलेलं आहे। तर यावर्षी मी त्यातला येईन असं वाटून राहिलं, मात्र ते शेवटी निसर्ग आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला देखील अशाच प्रकारचं जे नियोजन पाहिजे असेल तर आपल्या चॅनल कृषी बाबाला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद, आणि दादा आपलं सुद्धा मुलाखत देण्यासाठी धन्यवाद।